आपण पाहत आहात सुपरफास्ट 24 तास न्यूज, बातम्यांचा खरा वेग। स्वागत आहे सुपरफास्ट 24 तास चॅनल मध्ये आपल्या। मी आज आहे वसमत रोड परिसरामध्ये, काळी कमान या परिसरामध्ये, आणि अतिशय आजचा हा उन्हाळा अतिशय कडक उन्हाळा आहे आणि परभणी शहराचं तापमान जवळजवळ 40 अंशाच्या पार गेलेले आहे। तरी सुद्धा हा आंब्यांचा मोसम आणि आंब्या खाण्याचा जो आवड आहे, अशा आंबे आपल्या परभणी शहरात दाखल झाले आपण पाहू शकता। अतिशय छान आणि गोड असणारे हे आंबे, विविध प्रजातीचे जे आंबे आहेत, तर आपण पाहू शकता। तर माझ्यासोबत या आंब्याचा व्यवसाय करणारे मंगेश भालेराव आहेत, बाबुळगावकर, ज्यांनी की विविध प्रकारचे आंबे आहेत। तर आंब्यांच्या बाबतीत जाणून घेऊया, आणि खरंच तो आंब्यांचा खाण्याचा बेत प्रत्येकाच्या मनात असतो या उन्हाळ्यामध्ये। तर जाणून घेऊया कसल्या आणि कुठल्या प्रकारचे आंबे आहेत। मंगेशराव, पहिले स्वागत आहे आमच्या चॅनल मध्ये। काय सांगाल आपल्या आंब्यांच्या बाबतीत? सर, माझे लातूर बाबुळगाव जिल्ह्यामधून मी आंबे आणलेले आहेत। आंबे आपले सर्व प्रकारचे असतात। केसर आहे, दशरी आहे, रत्ना आहे, आम्रपाली आहे आणि लंगडा आहे। सर्व प्रकारचे आंबे। आज हा 3रं वर्ष। मलिका आहे, हो, बदाम आहे। हा कुठला आंबा आहे? हा केसर आंबा आहे। अच्छा, हा केसर आंबा आहे। केसर आंबा आहे, तिकडचाच होता? हो, बाबुळगाव, लातूर जिल्हा तिथला आहे। आणि विशेष म्हणजे आपण जे फळं आणलेले टोटल गवतामध्ये पिकवलेले फळ आहे, त्याच्यामध्ये केमिकलचा थोडाही वापर केलेला नाही। आणि परभणीकरांनी आता भाडो कॉम्प्लेक्स म्हणून आहे गोल्डन बेकरीच्या समोर 3 वर्ष झाले आपण लगातार इथं व्यवसाय करत आहेत। आणि सगळ्या प्रेक्षकांचा आणि महिला आणि पुरुषांचा त्याच्यामध्ये प्रतिसाद चांगला मिळतो। मला एक सांगा की केमिकल युक्त सुद्धा असं आंबे पकवण्यात येतात जास्त प्रमाणात? असतात काही लोकलचे माल आणून काही जण व्यापारी लोक आणतात, त्याच्यामध्ये काही साईड इफेक्ट थोड्या वगैरे असतात। आणि त्याच्यामध्ये काय होते साईड इफेक्ट असं की लहान मुलांना आणि वयस्कर जे असतात आपल्या घरामध्ये त्यांना एक तर बिमार पडतात, टॉयलेट वगैरे ते लागतात। नैसर्गिक आपण ही प्रक्रिया करून आंबे तयार करतात? हा, नैसर्गिक आम्ही झाडं विकत घेतलेली असतात आणि झाडं तिथून आम्ही काय करतो, आंबे कॅरेट मध्ये आणून तिथं घडवून तयार केलेलं आहे आणि नैसर्गिकरित्या गवतामध्ये पिकून तयार करून सर्व जनतेसाठी उपलब्ध करतो खाण्यासाठी। चवदार एकदम। बरं, मला ह्याची माहिती द्या, हा कुठला आंबा आहे? हा आम्रपाली आहे। अच्छा, हा आम्रपाली असा आंबा आहे की जेणेकरून याच्यामध्ये साखर टाकायची आवश्यकता नाही, खायला चवीला आणि गोड असतो हा। आणि हा रत्नाकेशर आहे। अच्छा, रत्नाकेशर जो आहे त्याची क्वालिटी अशी आहे की जो हापूस आणि रत्ना त्याची क्रॉसिंग असते, जेणेकरून आपण हा आंबा रिजनेबल रेट मध्ये आपण लावलेला आहे। मध्यंतरी महाग होता, आता कमी रेंज मध्ये लावलेला आहे। अंदाज काय सध्या? आता सध्या आम्ही याला 240-220 रुपये किलो पर्यंत निघालो बघा। आम्रपाली 200 रुपयापर्यंत निघालो आणि केसर जो आहे 180 सांगालो, 160-70 मध्ये निघालो आपण। म्हणजे योग्य दरामध्ये अजून आहे तिकडे हे जे आहे हे कुठल्या प्रकारचे आहे? हा दशेरी आहे, खायला गोड आंबा आहे हा। आता रेंज थोडा कमी असतो, जेणेकरून हा 140 सांगतो, 130-120 पर्यंत आपण देतो। आणि तसेच तो मलिका आहे। मलिका आहे जे शुगर वगैरे असेल, अच्छा, एक मिनिट, शुगर वगैरे आहे त्यांच्यासाठी हा चांगला आंबा आहे। जास्त आंबट नाही आणि जास्त गोड नाही, त्याच्यासाठी चांगला आहे। आणि विशेष म्हणजे हा लंगडा नाव लंगडा का, म्हणजे काय त्याचं वैशिष्ट्य असं आहे लंगडा आंब्याचं की जेणेकरून हे जे फळ आहे हा फार कमी उपलब्ध असतो लंगडा, जेणेकरून ज्यांना माहिती आहे याची जी क्वालिटी असते, जो आपण गावरानी आंबा जो खातो ती क्वालिटी याच्यामध्ये असते आणि चवीला फार सुंदर लागतो असं, त्याच्यामुळे त्याचं नाव लंगडा ठेवण्यात आलेलं आहे। परभणीकरांना काय सांगणार आपण? माझं परभणीकरांना एवढंच आव्हान आहे की जेणेकरून जे गवतातले फळ आहे आपल्याकडे भेटतात, नैसर्गिकरित्या जे पिकलेले फळ आहेत ते फळ माझ्याकडे उपलब्ध 3 वर्ष झालेले आहे। भाडवा कॉम्प्लेक्स गोल्डन बेकरी जवळ माझं स्टॉल लावलेला आहे छोटासा। नाव माझं जे आहे लातूर बाबुळगाव, जे बॅनर टाकलेलं आहे माझं, वसमत रोड भाडवा कॉम्प्लेक्स गोल्डन बेकरी जवळ आहे। तर मंगेश भालेराव आपल्या सोबत होते। अतिशय चविष्ट आंब्याचे विविध प्रकार आहेत। परभणीकरांना चवदार आंबे, रुचिष्ट आंबे खायचे असेल तर आपण निश्चित इथे भेट द्यावी। आणि या उन्हाळ्यामध्ये, इतक्या तप्त्या उन्हामध्ये आणि या गोड आंब्यांचा आपण निश्चित आस्वाद घ्यावा, या निमित्ताने मी बोलतो। सुपरफास्ट 24 तासासाठी मी राहुल वैवाळ, परभणी।